नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलेलो आहोत ओकाशेट एल या टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती। त्यामध्ये त्याचे युजेस, त्याचे साईड इफेक्ट, त्याचा डोस, त्याची मॅन्युफॅक्चरिंग हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच विशेष माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ओकाशेट एल ही एक टॅबलेट अँटी ॲलर्जिक टॅबलेट आहे। तर हिचा जो यूज आहे तो अँटी ॲलर्जिक डिसीजमध्ये केला जातो। त्यामध्ये ते डिसीज कोणचे, तर जे आपल्याला वारंवार सर्दी होणे, त्यानंतर सर्दी झाल्यानंतर वारंवार शिका येणे, याच्यामध्ये आपण या टॅबलेटचा वापर करू शकतो। आणि अशी डिसीजमध्ये आपल्याला डॉक्टर ही टॅबलेट प्रिस्क्राईब करतात। त्यानंतर काही लोकांना धुळीची ॲलर्जी असते, त्यामुळे त्यांना जास्त शिका येतात किंवा सर्दी सतत होते, त्यांनी या टॅबलेटचा वापर करू शकता। पण आपण याचा वापर करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे। ओकाशेट एल हिची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती शिप्ला या कंपनीद्वारे केली जाते। तर हिच्यामध्ये जे कंटेन आहे ते लिओसिट्रेजिन टॅबलेट IP5 mg आहे। लिओसिट्रेजिन ही एक अँटी ॲलर्जिक ड्रग आहे, ज्याचा वापर सर्दीमध्ये, ज्यांना हमेशा सर्दीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही टॅबलेट खूप बेस्ट आहे। तर हिचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे। तर याचा डोस कसा घ्यायचा, तर सकाळ संध्याकाळ आपण जेवणानंतर ही टॅबलेट घेऊ शकतो। पण ही टॅबलेट घेण्या अगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे, कारण हिचे थोडेफार साईड इफेक्ट आहेत। त्यामध्ये आपल्याला झोप येणे किंवा झोप न येणे, जे वारंवार या टॅबलेटचा वापर करतो त्यांना अशा प्रकारे साईड इफेक्ट होऊ शकतात। त्यानंतर डोके दुखणे, त्यानंतर तोंड कोरडे पडणे, या अशा प्रकारे याचे साईड इफेक्ट आहे। तर याची जी प्राइस आहे ती 68 रुपयाला आपल्याला कुठल्याही मेडिकलमध्ये 10 टॅबलेट अवेलेबल आहेत। म्हणजे 68 रुपयात 10 टॅबलेट, म्हणजे 7 रुपयाला आपल्याला किंवा 6 रुपये 8 पैशाला ही एक टॅबलेट पडू शकते। पण हिचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे। तर अशा प्रकारे हिची माहिती होती। तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच विशेष माहिती आणि मेडिकलबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।